अजूनही तुम्हाला ही गोलंदाजी करायची आहे, हे लक्षात ठेवून स्पीडअप घ्यायचं आहे. वैष्णव सुंदररित्या गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, असा वैष्णव पाहायला मिळतोय आपल्याला कविलवान संघाकडून. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल यश. ओहो, पहिला चेंडू मात्र ऑफ साइडला भिरकावलाय, चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आलाय हा षटकार. मोठा प्रहार, चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा वैष्णव, पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. तद्वत मात्र एक धाव घेतली जाते. एक धावेनंतर धावफलक पुढे सरसावते, म्हणजे 7 धावा. वैष्णव ही तसाच गोलंदाज आहे आणि सुमित ही तसाच फलंदाज आहे. आता आपल्याला प्रत्युत्तर दिलं गेलं होतं, कारण पहिल्या चेंडूवरती 6, दुसऱ्या चेंडूवरती 1, 7 धावा. येणार तिसरा चेंडू आता सुमितसाठी. हो, इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक अजूनही स्थिरावलं, ते म्हणजे 7 धावा. स्पीडअप घ्यायचंय, थोडं स्पीडअप घ्यायचंय. कविलवानवाले स्पीडअप घ्यायचंय. तुम्हाला अजूनही बॅटिंग करायची आहे. येणारा चौथा चेंडू सुमितसाठी. इथे मात्र स्लोवर चेंडू, फसवलं गेलंय. तुम्हाला वाटलं असेल पहिला चेंडूवरती मात्र षटकार गेला असेल, पण वैष्णव त्याच्यामध्ये ही ती खासियत आहे की तो गोलंदाज असा आहे की त्याने मागच्या इनिंग मध्ये सुंदररित्या गोलंदाजी केली होती. 4 चेंडू आणि 7 धावा. इथे मात्र 2 चेंडू निर्धाव टाकले. तिसरा चेंडू ही मला असं वाटतंय निर्धाव पाहायला मिळतोय. वा वैष्णव, इथे 5 चेंडूचा सामना असणार आहे, त्यामुळे हा ओव्हर समाप्त केला आहे आणि धावफलक मात्र पुढे 7 धावांवरती स्थिरावलंय. चला स्पीडअप घ्यायचंय लवकरात लवकर. ओमकार, तुम्हालाही अजून बॅटिंग करायची आहे. ओमकार, चला स्पीडअप घ्यायचंय. ओमकार, पहिला बॉल. इथे मात्र अंपायर डिसिजन वाईट. ऑफिशियल हिम आपल्याला कळवत आहे की वाईट चेंडू आहे. धावफलक पुढे सरसावलं, ते म्हणजे 8 धावा. या षटकामध्ये ही 5 चेंडू टाकले जाते. स्पीडअप घ्यायचा आहे, कारण तुम्हाला ही बॅटिंग करायची आहे, हे लक्षात घेऊन आपण स्पीडअप घ्यायचा आहे. ओमकार, चला स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ओमकार सज्ज. समोर यश असेल. इथे मात्र डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र लिव्हिंग एज लागून चेंडू जातोय ऑफ साइडला. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. 9 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील आणि स्ट्रायकिंग एंडकडे असेल सुमित. राकेश आवाद यांचा हुकमी एक्का असा सुमित आपल्याला पाहायला मिळतो इकडे स्ट्रायकिंग एंडकडे. आणि तसंच कैलास संघाकडून ओमकार. पुन्हा एकदा शॉर्टऑफलीचा चेंडू, चेंडू ऑफ साइडला दिला भिरकावून. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक पलतोय. तद्वत मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्येनंतर धावसंख्या जातीये पुढे, ती म्हणजे 11 धावा. आता येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. 3 चेंडू आणि समोर उभा आहे सुमित. पाहूया पुन्हा एकदा ओमकार. पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात. इथे मात्र चेंडू चाललाय मागे. तद्वत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. इथे मात्र सुमितला रोखून ठेवलंय, दडून ठेवलंय. तद्वत मात्र बाईकच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट केली जाते. आता येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. स्कोर मात्र अजूनही 12 धावांवरती थांबलंय. ओमकार, आता मात्र यश ज्याने षटकार लगावला होता. ओ हो यश, पुन्हा एकदा यशने इथे भिरकावून दिलाय. तद्वत मात्र हानाच्या स्वरूपात 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात इथे मला असं वाटतंय सुमित आपली विकेट गमावतोय. बॅक टू द पवेलियन सुमित. चला पुढचा खेळाडू लवकरात लवकर पाठवायचा आहे. 13
शेवटचा चेंडू. धावा मात्र आहे 13. ओमकार आता टाकेल यशला गोलंदाज. बघूया. ओहो, पुन्हा एकदा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. इथे मात्र अंपायर अजूनही डिसिजन कळवत नाहीये. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील का. इथे मात्र आउट. बॅक टू द पवेलियन आणि ही एकच धाव घेतली जाते. धावफलक मात्र पुढे सरसावते म्हणजे 14 धावा. आणि जर का कविलवान संघाला जिंकायचं असेल तर मगाचंच टार्गेट ते म्हणजे तब्बल 15 धावा. चला आकृती 11 स्पीडअप घ्यायचा आहे. त्यांनी स्पीडअप घेतलं तसं तुम्ही स्पीडअप घ्यायचा आहे. प्रणय स्पीडअप घ्यायचंय कारण तुम्हाला बॅटिंग करायचंय मित्रा. बॉल द्यायचे. ऑफिशियल अंपायर आपल्याला इकडून कळवत आहेत की बॉल पाठवायचा आहे. चला आकृती 11 रेपोली संघाने स्पीडअप घ्यायचंय. तब्बल 10 चेंडू आणि 15 धावा. स्पीडअप घ्यायचंय थोडं. यश स्पीडअप घ्यायचंय कारण सामन्याला सुरुवात करायची. काळोख होत चाललंय. हॅलो, चला स्पीडअप घ्यायचंय. सर्वांनी आपली खेळाडू वृत्ती दाखवायची कारण तुम्ही ही फलंदाजी केली त्यांना ही फलंदाजी करायची आहे. अशा वृत्तीने गोलंदाजी करायची आहे. चला पटापट, वेळ नाही आपल्याकडे. तब्बल 10 चेंडू आणि 15 धावांचं आव्हान असेल कविलवान संघासमोर. बॉलर नेम असेल सुमित आणि समोर प्रणय. नॉन स्ट्राईकला वैष्णव प्रथम. चला स्पीडअप घ्यायचंय. आकृती 11 रेपोली तुम्ही ही बॅटिंग केली त्यांना ही बॅटिंग करायची आहे. थोडी खिलाडू वृत्ती दाखवायची आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. तब्बल 10 चेंडू 15 धावांची गरज असेल कविलवान संघाला. सुमित थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करूया. पहिला चेंडू प्रणय याच्यासाठी. पहिला चेंडू. इथे मात्र भिरकावण्याच्या प्रयत्नात इथे मात्र दुखापत होतीये. चेक करायचं आहे कमिटी मेंबर्स. पहिला चेंडू स्पीडअप घ्यायचा आहे. चला पहिला चेंडू मात्र निर्धावाला. कोणतीही घाई करायची नाही. फलंदाज आपला जीव महत्वाचा आहे कारण खेळ हा प्रत्येक वेळा आपण खेळणारच आहोत. आपला जीव सांभाळून खेळ खेळायचा आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात आला. आता मात्र 9 चेंडू 15 धावांची गरज असेल. समोर उभा आहे प्रणय. सुमित पाहूया. हो, इथे मात्र ऑफ साइडला चेंडू टटवलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स. सीमारेषा पार आलाय हा चौकार. इथे मात्र 4 धावांनी पुढे सरसावत आहे ते म्हणजे 4 धावा. सुमितने टाकले 2 चेंडू. पहिला चेंडू वरती निर्धाव. दुसरा चेंडू वरती चौकार. प्रणय पाहायला मिळेल. चला सुमित फास्ट स्पीडअप घ्यायचा आहे. ओहो, इथे मात्र चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय टिपला. इथे मात्र झेल सुटतोय आणि झेल कोणाची सोडली जाते तर प्रणयची. त्याने मागच्या चेंडूवरती मोठा फटका लगावला होता. असा प्रणय इथे मात्र चूक करतोय. क्षेत्ररक्षक तो म्हणजे आकृती 11 रिपोली संघाचा. ह्या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे सरतं ते म्हणजे 6 धावा. आता मात्र 9 धावांची गरज असेल. 7 चेंडू 9 धावा. 9 धावा 7 चेंडू. सुमित. ओहो, इथे मात्र चेंडू वाईट दिला जातोय. अंपायर इथे मात्र धावफलक पुढे सरसवते म्हणजे 8 धावा. ऑफिशियल अंपायर ज्यांची नजर चाणाक्ष असलेले असे आमचे ऑफिशियल अंपायर पाहायला मिळते. 7 धावा. आता मात्र समीकरण उलटा असेल. 7 बॉल 8 धावा. इथे मात्र भिरकावलाय चेंडू हवेत आणि खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र
सोडतोय झेल. तद्वत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जाता येईल का? सुजल वातेरे अंपायरनी डिसिजन दिला आउट. प्रणय बॅक टू द पवेलियन. इथे मात्र कोणतीही घाई करण्याची जरूरत नव्हती. तद्वत मात्र एक धावही चालली असती. 8 धावा. आता नवीन स्ट्रायकिंग एंडला आलेला फलंदाज सोमिल, ज्याने मागचा सामना फिरून दिला होता, असा सोमिल आता क्रीज वरती पाहायला मिळेल. एक शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक बॉल वाईड गेलाय. शेवटच्या पहिल्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि आता मात्र चला टाइमपास करू नये. स्पीडअप घ्यायचा आहे. स्पीडअप घ्यायचा. यश सुमित स्पीडअप घ्यायचा आहे. 6 चेंडू 7 धावा. समीकरण असेल 6-6च. आता तोच सोमिल, ज्याने मागच्या सामन्यात एक षटका मारून आपला सामना भिरकावून दिला होता. चला सुमित स्पीडअप घ्यायचा आहे. सोमिल आपल्याला इन ऍक्शन आता पाहायला मिळतील. ओहो, इथे मात्र भिरकावलाय. भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय हा षटका. हा चेंडू बाहेर गेला. असा सोमिल, ज्याने मागच्या सामन्यातही आपला सामना आपल्या गावाच्या दिशेने वळून दिला होता, असा सोमिल. आणि या षटकारावरती सामना जातोय कपिलवान संघाकडे झुकतोय. पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 1 धाव. 1 धाव 5 चेंडू. पुन्हा एकदा पाहूया. चला स्पीडअप घ्यायचा. स्पीडअप घ्यायचा. हॅलो, चला चला चला. 1 धाव. 1 धाव. इथे मात्र चेंडू भिरकावलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा लगत. तिथे मात्र 1 धाव पूर्ण केले. डीजे कपिलवान संघ होतोय विजयी. म्हणजे सोमिल, त्याने मागच्या मॅच मध्ये फायनल मॅचचा म्हणजे सोमिल, ज्याने फिरकवली होती. आणि या मॅच मध्येही त्याने षटकार ठोकून तब्बल आपल्या गावाला सेमी फायनल मध्ये नेऊन ठेवलंय.